हॅलो हॅलो हॅलो. हितेश आलाय षटक क्रमांक 1 मध्ये. सामन्याला झाली सुरुवात. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा समोरच्या दिशेने फोर्स केला. स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये चेंडू मात्र अडवलाय गोलंदाज हितेश डोंगरेने. आणि आंबेले संघाचा विचार केला तर या संघामध्ये देखील यंगस्टर खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. युनिट फार चांगलं आहे माही 11 आंबेले संघाचं. नेतृत्व सध्या त्या ठिकाणी सुनील माली करत असताना या संघाचं. आणि चांगला या ठिकाणी युनिट त्यांनी क्रिएट केला आहे. हितेश असेल अनु त्याबरोबरीनं आपण विचार केला तर चांगले यंगस्टर आहेत माही 11 आंबेले क्रिकेट संघाकडे. हा चेंडू यावेळेस ऑन साईडला फक्त एकच सिंगल आपल्याला पाहायला मिळते आणि एका सिंगलच्या मदतीने या ठिकाणी धावाचा श्री गणेशा. निशांतसाठी यावेळेस हलक्या हाताने फक्त दिशा दिली आहे. स्क्वेअर लेग अंपायरच्या अगदी बाजूने फिल्डर त्या ठिकाणी तैनात आहेत. 38 सर्कलमध्ये आले चेंडूवरती फिल्डर आणि फक्त एकच सिंगल यावेळेस आपल्याला पाहायला मिळेल. शांत आणि संयमी सुरुवात बॅटिंग करणाऱ्या पीर साई उमरोली क्रिकेट संघाकडून आपल्याला पाहायला मिळते या मॅचमध्ये. आणि हा दुसरा फेरीतील दुसरा सामना. यामध्ये जो संघ जिंकेल तो सरळ क्वालिफायर मॅचमध्ये जाऊन पोहोचेल. आणि ज्यामध्ये समीक्ष 11 परे संघानं धडक मारली आहे. चांगल्या पद्धतीचा खेळ आजच्या दिवसामध्ये समीक्ष 11 परे संघानं दाखवला. हा चेंडू या ठिकाणी पाहावा लागेल. अंपायर लाईन त्या ठिकाणी चेक करतात आणि अंपायरचा सिग्नल की हा अवांतर चेंडू आहे, वाईट बॉल आहे आणि त्याचबरोबर एक्स्ट्राची धाव देखील बाईच्या स्वरूपामध्ये मिळेल. एकंदरीत या चेंडूवरती 2 धावा आपल्याला पाहायला मिळतील आणि 2 धावांच्या मदतीने सध्या संघ या ठिकाणी पुढे सरकतोय. डिसिजन लगेचच कळवायचा अंपायर. विकेट आहे. जबरदस्त झेल आपल्याला पाहायला मिळाला. स्वतः कॅप्टन त्या ठिकाणी होते. लॉंग ऑफ फ्रीजरमध्ये फटका अतिशय उत्कृष्ट होता. टायमिंग प्रॉपर होतं परंतु एलिव्हेशन जास्त नव्हतं. चांगला झेल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहिलं तर बॉडी बॅलन्स अगदी पाठी त्या ठिकाणी जात होता, मागे जात होता परंतु त्यानंतर चांगल्या पद्धतीने स्वतःला सावरलं आणि चांगला झेल त्या ठिकाणी फिनिश केला. हा धक्का क्रमांक पहिला पिरसाई उमरोली क्रिकेट संघाला. थँक यू डीजे. नवीन फलंदाज दीपेश सध्या आपल्याला पाहायला मिळेल. रनवे मध्ये थोडा व्यत्यय आला. नक्कीच गोलंदाज थांबलेत हितेश. आणि ज्यावेळेस रनवे मध्ये व्यत्यय येतो प्रत्येक गोलंदाज पुनर्श एकदा नवीन रनवे त्या ठिकाणी सुरू करतो आणि तेच सध्या हितेश करत असताना नवीन फलंदाज दीपेश सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. हा चेंडू फक्त हलक्या हाताने ग्लान्स केला आहे. ऑन साईडला फक्त दिशा दिली आहे. शॉर्ट मिड विकेटला फिल्डर आहेत. आले चेंडूवरती या चेंडूवरती एकच सिंगल आपल्याला पाहायला मिळेल. आत्तापर्यंत गोलंदाज हितेशने हे षटक चांगलं टाकलं आहे. एकही मोठा फटका आलेला नाही आहे. मोठ्या फटक्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज अशोक त्या ठिकाणी बाद झाले. निशांत त्या ठिकाणी बाद झाले, माफ करा. चांगला झेल त्या ठिकाणी सुनील मालीच्या माध्यमातून आपल्याला लॉंग ऑफ फ्रीजरमध्ये पाहायला मिळाला. माही 11 आंबेले क्रिकेट संघ जबरदस्त युनिट आहे. ज्या गोष्टीचा उल्लेख केला गोलंदाज देखील चांगले आहेत, फलंदाज देखील चांगले आहेत, क्षेत्ररक्षक देखील चांगले आहेत. यावेळेस लोवर फुल टॉस आहे. इनफिल्डला क्लिअर केला. पॉवर प्ले सुरू आहे आणि हा पॉवरफुल फटका. चेंडू जाईल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा चौकार. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा आहेत धावफलकावरती. एक गडी गमावला आहे. त्या ठिकाणी आपण विचार केला तर पिरसाई उमरोली क्रिकेट संघ पहिल्या डावामध्ये बॅटिंग करतो आणि माही 11 आंबेले संघ पहिल्या डावामध्ये क्षेत्ररक्षण या ठिकाणी करत असताना आपल्याला पाहायला मिळतो. अरुण आलेत षटक क्रमांक 2 मध्ये. हा देखील एक नवीन यंगस्टर आपल्याला पाहायला मिळेल.
चांगला युनिट बिल्ड केला आहे. त्या ठिकाणी सुनील माली असतील, त्याचबरोबर नकुलजी भांडे असतील. चांगला पाठिंबा राहिला या दोघांचा. क्रिकेटवरती प्रेम करणारं व्यक्तिमत्व दोघंही आपल्याला पाहायला मिळतील. आणि इन ॲक्शन सध्या आपण सुनील मालीला लॉंग ऑनमध्ये पाहत आहेत. हा चेंडू टॅप केला आहे समोरच्या दिशेने, स्वतः गोलंदाज त्या ठिकाणी अरुण चेंडूवरती चालला. एकच सिंगल यावेळेस आपल्याला पाहायला मिळेल. शेवटच्या चेंडूवरती फलंदाज अशोकच्या बॅटमध्ये एक चौकार जरूर आला होता. त्यानंतर षटक क्रमांक 2 मध्ये अरुण पहिलाच चेंडू या ठिकाणी दीपेशनं खेळला आणि एकच सिंगल आपल्याला पाहायला मिळते. डबल धावसंख्या या ठिकाणी आपण विचार केला तर डबल डिजिटमध्ये, त्या ठिकाणी डबल फिगरमध्ये धावफलकावरती धावसंख्या पाहायला मिळेल. 10 धावा. जास्त वेळ घेऊ नका फिल्डिंग करणारा संघ. फिल्डिंगमध्ये आता चेंज करण्यात आला. त्या ठिकाणी आपण विचार केला तर 5 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर. लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे. एक्स्ट्रा कव्हरचा प्लेअर देखील त्या ठिकाणी सज्ज करण्यात आला. त्याचबरोबरीनं डीप स्क्वेअर लेगला हा चेंडू वेगवान होता. अगदी आपण विचार केला तर चांगली गती या चेंडूवरती देण्यात आली. गोलंदाज अरुणच्या माध्यमातून निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. डावखुराताचे फलंदाज अशोक आणि गोलंदाज सध्या अरुण त्या ठिकाणी कट्टरचा वापर करत असताना हा चेंडू यावेळेस फटका फसला आहे. कव्हर्समध्ये फिल्डर आहे. झेलची संधी, ट्रॅप विणलं गेलं होतं, झालं त्या ठिकाणी विणलं गेलं होतं. चांगला झेल त्या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरमध्ये आता टिपलाय फिल्डरने. हा धक्का क्रमांक 2, फलंदाज बाद. फलंदाज त्या ठिकाणी बाद झालेत अशोक. चांगला फटका सजवण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज त्या ठिकाणी बाद होत आहेत. चांगला झेल एक्स्ट्रा कव्हरमध्ये त्या ठिकाणी फिल्डरने टिपला. नवीन फलंदाज सध्या उत्कर्ष आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. अरुण सध्या गोलंदाजी करतोय. हा चेंडू ऑनसाइडला फटका सजवण्याचा प्रयत्न, अलोंग दी कार्पेट चेंडू डीपमध्ये चालला. फिल्डर आले. चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं आहे त्या ठिकाणी डीप मिड विकेटच्या फिल्डरकडनं. आणि या चेंडूवरती देखील फक्त एकच सिंग. 12 धावा धावफलकावरती. हा चेंडू ऑनसाइडला हाफ ट्रॅकर होता. फटका इथे चांगला, परंतु डीपमध्ये प्रोटेक्शन अवेलेबल आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आहे माही 11 आंबेले क्रिकेट संघाचं. या सामन्यामध्ये ते क्षेत्ररक्षणाचा दर्जा दाखवून देत आहेत. आणि या चेंडूवरती देखील चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते डीप मिड विकेटला. या चेंडूवरती फक्त एकच सिंगल आपल्याला पाहायला मिळेल. सिंगल डबलनं कोणत्याही प्रकारचा इम्पॅक्ट मात्र धावफलकावरती पडणार नाही. धावफलक जास्त वेगानं पुढे जाणार नाही. त्यासाठी मोठे फटके खेचावे लागतील. समोरच्या दिशेने फोर्स केलाय. त्या ठिकाणी फिल्डर आहेत. सुनील माली आले होते आणि चांगला झेल त्या ठिकाणी फिनिश केला. या मॅचमध्ये हा दुसरा झेल त्या ठिकाणी पकडला सुनील मालीने आणि फलंदाज बाद. षटकांचा खेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झाला आहे. फक्त 13 धावा आहेत धावफलकावरती आणि 3 गडी या ठिकाणी पिरसाई उमरोली संघाने गमावलेत. पिरसाई उमरोली संघाचा विचार केला तर त्यांची गोलंदाजी चांगली आहे, परंतु गोलंदाजी चांगली असून फायदा नाही. तुम्हाला पहिल्या डावामध्ये जर बॅटिंग मिळत असेल तर त्या धावफलकावरती धावा देखील लावणं हे तुमचं काम आहे. कारण जर धावफलकावरती माफक आव्हान असेल, माफक धावफलकावर, त्याचबरोबरीने विकेट किपरच्या मागे शॉर्ट थर्डमॅन आपल्याला पाहायला मिळतं. शॉर्ट फाईन लेग त्या ठिकाणी सज्ज आणि शॉर्ट पॉईंट यावेळेस त्या ठिकाणी सेव्ह ठेवण्यात आलेला आहे. पहिला चेंडू कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न कॉपीबुक स्टाईलने कनेक्शन झालं नाही. चेंडूची लाईन फलंदाजाला रीड करण्यात आलेली नाही आहे. हा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. निर्धाव चेंडू डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो आहे. जबरदस्त गोलंदाज सामना सध्या तुम्ही पाहतायत. दुसऱ्या फेरीतला दुसरा सामना. बॅकवर्ड होती गेलेत. शॉर्ट पॉईंटचा फिल्डर आहे. चांगला झेल त्या ठिकाणी फिनिश केला. फलंदाज त्या ठिकाणी संकेत शून्याची शिकार. फलंदाज बाद.
फलंदाज या ठिकाणी अपयशी होत आहेत. सातत्याने निर्धाव चेंडू खेळून त्या ठिकाणी फलंदाज बाद होत आहेत. संकेत देखील बाद झालेत. नवीन फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये वैभव आपल्याला पाहायला मिळेल. धाव फलकावरती फक्त धावसंख्या त्या ठिकाणी पाहायला मिळते 14 आणि गडी बाद झाले 4. पिरसाई उमरोली संघ या मॅचमध्ये सध्या बॅकफुटवरती आपल्याला पाहायला मिळतोय आणि वर्चस्व गाजवलं या मॅचमध्ये माही 11 आंबेले संघाचे गोलंदाज आणि त्याचबरोबरीनं क्षेत्ररक्षकांनी. हा चेंडू देखील चांगला आहे. राम सध्या गोलंदाजी करतो षटक क्रमांक 3 मध्ये आणि षटक क्रमांक 3चा विचार जर केला तर पहिला चेंडू देखील डॉट टाकला होता गोलंदाज रामने. त्यानंतर एक सिंगल त्या ठिकाणी स्ट्राईक रोटेट झाली. संकेत आले होते स्ट्राईक एंडवरती. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये संकेत देखील लगेचच बाद झाले आणि त्यानंतर आता वैभव आलेत आणि पहिला चेंडू वैभवने देखील निर्धाव खेळला आणि यावेळेस मात्र बॅटची कडा लागली आहे. विकेट किपरनं चांगला झेल फिनिश केला आहे. आणखीन एक सफलता मिळते फिल्डिंग करणाऱ्या माही 11 आंबेले क्रिकेट संघाला. फलंदाज बाद. दोन सफलता मिळाल्यात गोलंदाज रामला. आता बाद केलं त्याने फलंदाज वैभवला. नवीन फलंदाज किरण सध्या मैदानाच्या आतमध्ये. चांगली गोलंदाजी राहिली आहे. इथे देखील फटका फसलाय. बॉल हवेमध्ये. फिल्डर त्या ठिकाणी पाठपुरे झालेत. एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर जागा कव्हर करतोय. सेकंडचा कॉल आहे. स्ट्राईक एंडवरती फेकी रनआउटची संधी निर्माण झाली होती. कलेक्शन त्या ठिकाणी विकेट किपरला करता आलेलं नाहीये. आपण जर पाहिलं तर या चेंडूवरती या 2 धावा पाहायला मिळतात आणि 2 धावांच्या मदतीने सध्या संघ 3 षटकांच्या समाप्तीनंतर पिरसाई उमरोली क्रिकेट संघ जाऊन पोहोचला. तो 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 16 धावा धावफलकावरती. शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू होत आहे. ब्लॅक स्क्रीन एंड कडनं गोलंदाज मेघराज आपल्याला पाहायला मिळेल. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा मात्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात 16 धावा. 5 गडी गमावलेत पिरसाई उमरोली क्रिकेट संघा. जबरदस्त गोलंदाजी राहिली आहे माही 11 आंबेले क्रिकेट संघाची आणि त्याचबरोबर क्षेत्ररक्षण देखील तितक्याच उत्कृष्ट दर्जाचं राहिलं आहे. पहिला चेंडू ऑन साइडला फटका सजवलाय. प्रॉपर टायमिंग. ताकदीचा वापर. चेंडू करेल हवाई सफर. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज दीपकच्या बॅटमधून आला हा उत्तुंग षटकार. पाहायला मिळतील. अजूनही 5 चेंडूमध्ये जरी 15 ते 20 धावा जरी आल्या तरी एक चांगलं आव्हान मात्र ते सेट केलं जाईल माही 11 आंबेले संघाच्या समोर पिरसाई उमरोली संघाकडनं. आता तेच करावं लागेल फलंदाज दीपकला. हा चेंडू वेगवान टाकण्यात आला होता. ऑफस्टिकवरती हा चेंडू आपण पाहतायत. या अगोदरच्या चेंडूची लाईन जर आपण पाहिली तर ती लेग स्टिकवरती होती. ऑन साईडला फटका सजवण्यात आला. हा चेंडू मात्र अँगलच्या मदतीने बाहेर काढला जातोय गोलंदाज मेघराजच्या माध्यमातून. इथे देखील समोरच्या दिशेने फोर्स केला. झेलची संधी निर्माण झाली होती परंतु चेंडू फार दूर आहे. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. सेकंडचा कॉल करण्यात आला आणि या चेंडूवरती या 2 धावा आपल्याला पाहायला मिळतील आणि 2 धावाच्या मदतीने सध्या संघ या ठिकाणी पुढे सरकतो आहे. 24 धावा धावती.
यावेळेला देखील ऑन साइडला हवेच्या सोबत वार्तालाप करत हा चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. माध्यमातून आपण पाहतायत 2 षटकार आले दीपकच्या बॅटमधनं. टीमची टोटल सध्या पुढे फ्लाय होतीये. 30 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्या गोष्टीचा उल्लेख केला, ज्या वेळेस 3 षटकं कंप्लीट झाली होती, फक्त धावा होत्या धावफलकावरती, त्या ठिकाणी आपण विचार केला तर 18 धावा होत्या आणि त्यानंतर आता आपण विचार केला तर 16 धावा होत्या आणि त्यानंतर आता या षटकामध्ये तब्बल 14 धावा बनवण्यात आला. हा चेंडू देखील ऑन साइडला चेंडू पाठवला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. बिग हिट. षटकार. थँक यू. दीपक इज ऑन फायर नाव. या षटकामध्ये आतापर्यंत 20 धावा बनवल्यात फलंदाज दीपकने. हा चेंडू चांगला आपल्याला पाहायला मिळतो. चांगला चेंडू टाकण्यात आला नॉस्टॅकेंड वरती. आता फेकी. अगदी विचार केला तर गोलंदाजाकडनं मिस्टेक झाली. या चेंडूवरती जर आपण विचार केला पहिल्या अटेम्प्टमध्ये नॉस्टॅकेंड वरती चेंडू लावण्यात आला तर सिंगल देखील मिळाली नसती, परंतु यावेळी दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज त्या ठिकाणी बाद झालेत. सिंगल आले शेवटच्या चेंडूवरती आणि 4 षटकांचा खेळ या सामन्यामध्ये कंप्लीट झाला आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल स्कोर कार्डवरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल पिरसाई उमरोली क्रिकेट संघ जाऊन पोहोचला तर 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 36 या धावसंख्येवरती. आणि आता माफक असं आव्हान ठेवण्यात आलं आहे, ते मात्र माही 11 आंबेले संघाच्या विरोधामध्ये. येणारे चेंडू शिल्लक आहे 24 आणि गरज आहे 37 या धावसंख्येची. सेकंड राऊंडच्या या सेकंड लढतीमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मॅच आपण मैदानामध्ये पाहणार आहोत. एका बाजूला माही 11 आंबेळे आणि दुसऱ्या बाजूला पिरसाई उमरोली हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटच्या षटकामध्ये आलेल्या धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. धावफलकावर 38 धावांचं लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये माही 11
संतोष आणि तानाजी. मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतील सलामीची जोडी. 37 धाबा बनवलेल्या आहेत पिरसाई उमरोलीने आणि 38 धाबांचं टार्गेट आहे. लक्ष त्याचा पाठलाग कशा प्रकारे केलं जाईल ते आपल्याला पाहायचं. लावण्य 11 यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक. भरत आलेत गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकर एंडवर संतोष गडगे, नॉन स्ट्रायकर एंडवर तानाजी आपल्याला पाहायला मिळतो. भरत तयार आहेत गोलंदाजी मार्कवर. पहिलाच बॉल आणि लाशाच्या बॅटमधून आक्रमण. एक टप्पा खात चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावा चौकार. धावपलकावर 4 धावा आहेत. संतोष गडगेला पाहतो आपण स्ट्रायकर एंडवर. मागील वर्षीचा हंगाम या खेळाडूने अक्षरशः गाजवला आणि या स्पर्धेमध्ये मागील वर्षी देखील जबरदस्त कामगिरी. पर्व 1 मध्ये माही 11ला विजेते पद मिळवण्यामध्ये महत्वाचा वाटा ज्या खेळाडूचा होता तो खेळाडू सध्याच्या घडीला स्ट्रायकर एंडवर आहे संतोष गडगे अर्थात लाशा. गोलंदाज तयार आहेत भरत. रिबाज खेळण्याचा प्रयत्न इथे राहिलाय. पंचांचा मात्र अंतरचा इशारा. व्हाईट बॉल. व्हाईटच्या रूपाने एक सिंगल आली. संघाची धावसंख्या धावपलकावर वाढते जाऊन पोहोचेल ते 5 या धावसंख्येवर. अप्रतिम स्कोरिंग सध्याच्या घडीला करत असताना मोहन गोल्ले आणि त्यांच्या जोडीला बाबू. 5 धावा धावपलकावर आपल्याला पाहायला मिळत आहे. तिसरा दिवस या क्रीडा स्पर्धेचा. इथे टाकलेला बॉल बॅकफुटला गेले. फटका सुंदर. डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू. एक टप्पा खात सीमा पार. धावा 4 चौकार. थँक्यू. संघाची धावसंख्या धावपलकावर 9 धावा आहेत. सर्वात आनंदी आणि सुखी माणूस कोण आहे तर नॉन स्ट्रायकर एंडवर उभा असलेला तानाजी. तो मजा घेतोय. ते जबरदस्त बॅटिंग चालू आहे संतोष गडगेची. 1 more 4. 4 रन चौकार. मैदानाच्या आतमध्ये संतोष गडगेची लगातारचा 3रा चौकार. चौकार हॅट्रिक कंप्लीट करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 13 धावा धावपलकावर. सुरुवात अतिशय सुंदर होत असताना 38 धावांचं लक्ष पहिल्या मॅच मध्ये काहीसं पाडलक ठरला तो संतोषचा. 13 धावा धावपलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक चांगली सुरुवात मैदानामध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सध्याच्या घडीला आपण पाहतोय. भरत त्याच्यावर खूप मोठं आक्रमण करत असताना संतोष गडगे लाशाला आपण पाहतो. पुन्हा एकदा रिव्हर्स आणि इथे चेंडू पाहायचा सरळ जाऊन पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. रिव्हर्सचा एक दर्जेदार देखना नेत्र दीपक फटका. षटकार. 6 धावा. चार चेंडूंमध्ये भरत तयार आहेत आणि ते फुलटॉस आहे. चेंडू हवेत तिथे क्षेत्ररक्षक आहेत. विकेट आली. फलंदाज बाद.
थँक्यू. धावफलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहतोय त्या 19 धावा आहेत. पहिली विकेट आली ती संतोष गडगे या खेळाडूची. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला आपण पाहताय. भरत याला न्यू बॅटर अरुण आलेत मैदानाच्या आत. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा आपल्याला पाहायला मिळेल. एक सिंगल आली. संघात धावसंख्या धावफलकावर 20. शेवटचे 18 चेंडू 17 धावा. डीजे कुणाल. मैदानाच्या आत तिथे 20 धावा धावफलकावर 17 अजूनही बनवायचे. 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. दीपेश आलेत आता षटक क्रमांक 2 मध्ये. दीपक याला आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना धावफलकावर 20 धावा आहेत. पहिला चेंडू हवेत तिथे कॅचची संधी आणि फलंदाज बाद. अरुण बॅक टू द पवेलियन. दुसरा धक्का. बजाव. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील हितेश डोंगरे. 20 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 बाद 20. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा आपल्याला पाहायला मिळेल. तितका चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक येतील बॉल कव्हर करतील तोपर्यंत एक सिंगल. संघ धावसंख्या 21 या धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळते. 16 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. पुश करो खुश रहो हीच भूमिका सध्याच्या घडीला मैदानामध्ये घेत असताना हितेश आपल्याला पाहायला मिळतो. सध्याच्या घडीला तानाजी. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका. पुश करो खुश रहो. एक सिंगल आले आणि संघाची धावसंख्या धावफलकावर वाढते 22. काही जबरदस्त कोचिंग राहिले नकुलजी भांडे यांची. मैदानाच्या बाहेरून प्रशिक्षण संघाला देत आहेत आणि इथे दबदबा माही 11चा आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला. दीपक इथे टाकलेला हा चेंडू. चेंडू हवे तिथे क्षेत्ररक्षक आणि ते झापूक झुपूक कॅच ड्रॉप. दोघ जण तिथे होते परंतु कॅच होऊ शकला नाही. आणि क्रिकेट असो या लाईव्ह दोघ जण एका गोष्टीच्या माग लागले की ते एकालाही भेटत नाही. तेच झालं आता. गोलंदाज तयार आहेत. दीपक इथे टाकलेला हा चेंडू. तानाजीचा फेवरेट शॉट. चेंडू सीमा पार. धावा 4. चौकार. बजाव. सत्तावीस धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज दीपक आहेत. हे क्या हुआ? रिवर्स
तिथे क्षेत्ररक्षण खराब आणि तानाजीच्या बॅटमधून अजून एक अप्रतिम सुंदर त्याच्या बॅटमधून रिवचा हा दमदार चौकार 4 रन. त्यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत स्पेशली माही 11 टीमसाठी. डबल कव्हर 31 धावा, 2 फलंदाज बाद आहेत. शेवटचे 12 चेंडू 7 धावा. समीक्ष 11 परे संघाचा कॅप्टन गौरव आपला कॅप्टन पाठवून ठेवा. जशी मॅच कंप्लीट होईल लगेचच आपण टॉस करणार आहोत. डबल कव्हर 31, लॉस ऑफ 2. 31 धावा आहेत, 2 फलंदाज बाद आहेत. संकेतला आता आमंत्रित केले गोलंदाजीसाठी. 12 चेंडू 7 धावा हे समीकरण. हितेश ऑन स्ट्राईक. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय पंचांचा मात्र अवंतरचा इशारा वाईट बॉल. संख्या जाऊ संख्या धावपल कव्हर 32, 32 धावा. ओके पंच आपण पाहतोय धर्मेंद्रजी वर्मा आणि स्क्वेअर लेग पंच सूरज कापडी. सूरजची भूमिका या स्पर्धेमध्ये चांगली राहिली आहे. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न. तानाजी नाराज आहे हितेश डोंगरेवर. तानाजी हेच सांगतोय पुश करो खुश रो. सध्याच्या घडीला 11 चेंडू आणि 6 धावांचं समीकरण. गोलंदाज तयार आहेत, गोलंदाजी मार्कवर. इथे सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक धावा आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न तानाजीने नकार दिला. एक सिंगल आली. संघाची धावसंख्या धावपलकावर वाढते. सध्याच्या घडीला 33 धावा आहेत. 10 चेंडू 5 धावांची आवश्यकता. स्ट्रायकर इनवर तानाजी. बघा तानाजीच्या बॅटमधून लगातारचा 3रा चौकार येतोय का ते पाहायचं आपल्याला. 2 चौकार शेवटच्या ओव्हरमध्ये त्याने खेळलेत. स्ट्रायकर इनवर तयार आहे. गोलंदाजी कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचंय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सध्याच्या घडीला संकेत याला पाहतोय आपण गोलंदाजी करत असताना. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका चेंडू हवे. तिथे अशोक प्रयत्न करत होते कॅच घेण्याचा. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा. 2 धावा येतील. विजयासाठी 2 धावांची आवश्यकता. 36 ऑन द बोर्ड. 7 बॉल 2. हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार आहेत. इथे सुंदर असा विजयी फटका आलाय हितेश डोंगरेच्या पाठमधून. 4 आणि 8 विकेट्सने हा सामना जिंकलाय टीम माही 11 अंबेळे. टॉस साठी चला दोन्ही टीमचे कॅप्टन. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण देणार आहोत आणि मॅन ऑफ द मॅच हा किताब मॅन ऑफ द मॅच किताब आपण देणार आहोत आणि मॅन ऑफ द मॅच हा किताब जातोय. गोलंदाजी करत असताना 3रं षटक ज्याने हाताळलं. गोलंदाजी अप्रतिम राहिली. 2 विकेट्स ज्याने मिळवल्या आणि धाबा खर्च केला फक्त 3. राम भांडे छोट्या ठरतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. प्रथमतः आपण मॅन ऑफ द मॅचचं किताब देऊ. दीपेश आपण यायचे व्यासपीठावर. आपल्यासाठी लावण्य 11 कडून पारितोषिक होतं. त्यामध्ये आपण 3 षटकार खेळलेले आहेत आणि गोलंदाजी करत असताना 1 विकेट घेतलेली आहे. 400 रुपयाचं प्राइस तुमच्यासाठी. आणि संकेत आपण यायचंय. संकेतने 1 विकेट घेतली त्यासाठी 100 रुपयाचं प्राइज आहे. व्यासपीठावर येऊन आपला प्राइस घेऊन जा. टॉस साठी आलेले आहेत. 3 षटकार 1 विकेट. 400 रुपयाचं प्राइस.
तिथं घ्या, व्यासपीठावर द्या सर. आणि त्यांचे 100 एकूण 500 द्या. दोन्ही मिळून त्यांना 500 द्या. व्यासपीठावर जा दोन्ही खेळाडू. दीपेश व्यासपीठावर जा. आणि दादांना विनंती, आपणही व्यासपीठावर जायचं. टॉस होऊ द्या प्रथमतः. काय निर्णय? माय 11 ओके. प्रे संघाने टॉस जिंकला, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. 4 षटकांची लढत असेल याची दोन्ही संघांनी नोंद घ्या. हे पारितोषिक आपण लावण्य स्पोर्ट माणगावच्या वतीनं देतोय. जे षटकार खेळले संकेत आपण यायचे व्यासपीठावर. 400 रुपये दीपेशसाठी आणि 100 रुपये संकेतसाठी.